ते हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेल्या होत्या आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली. परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टिप्पणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही. आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले, मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनं सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं, ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे, कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं, मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील